कर्ज मंजूर करून देतो म्हणून महिलांची 8,86,000 रुपयाची फसवणूक। पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या सुप्रिया हिम्मत पवार हिची आळोबानाथ महिला बंदिस्त शेळी मेंढी पालन सहकारी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून अनेक जणांना सबसिडी कर्ज उपलब्ध करून देतो म्हणून तिने अनेकांकडून पैसे घेतलेले आहेत। 50,000पासून लाखोपर्यंत असे अनेक जणांच्याकडून या महिलेने पैसे उकळलेत आणि कुणाचंच कर्ज प्रकरण करून दिलेलं नाही। हा सर्व प्रकार लोकांच्या लक्षात येताच त्याने तिच्याकडे पैसे परत मागायचा तगादा लावला। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। सुप्रिया हिम्मत पवार हिला कोडोली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीला भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकवल्याप्रकरणी पोस्को गुन्ह्याखाली अटक केली होती। तिला अटक झाल्यानंतर तिच्याकडे गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी आता तिच्या विरोधात तक्रार द्यायला सुरुवात केली आहे। हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील 21 महिलांना शेळी मेंढी पालन उद्योगासाठी कर्ज प्रकरण उपलब्ध करून देतो, तसेच मुलीच्या शिक्षणाकरता कर्ज मंजूर करून देतो। कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून 21 महिलांकडे रोख आणि ऑनलाईन पद्धतीने पैशाची मागणी केली होती। त्यानुसार त्या 21 महिलांनी सुप्रिया पवार यांच्या सातवे येथील घरी प्रत्यक्ष भेट देऊन रोख स्वरूपात आणि ऑनलाईन स्वरूपात डिसेंबर 2023 ते मार्च 2025 रोजीपर्यंत वेळोवेळी सुमारे 8,86,400 रुपये दिले आहेत। पैसे स्वीकारून सुप्रिया पवार हिने त्या महिलांना कोणतेही कर्ज मंजूर न केल्यानं आणि त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या महिलांनी कोडोली पोलीस ठाणे गाठलं। या सातवे येथील सुप्रिया हिम्मत पवार हिच्या विरुद्ध फसवणूक झालेल्या कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली। याबाबतची फिर्याद तळसंदेतील माधुरी अमर कांबळे यांनी सुप्रिया हिम्मत पवार हिच्या विरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। तिने अशा प्रकारे अजून काही गुन्हे केलेत। कोणाची आर्थिक फसवणूक, या महिलेने अन्य कोणाकडून पैसे उकळले असल्यास आणि त्यांची फसवणूक झाली असल्यास कोडोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी केलंय। कोडोली पोलीस ठाण्यातर्फे मी कोडोली परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सुप्रिया पवार राहणार सातवे यांनी आळोबानाथ शेळी बंदिस्त संस्थेमार्फत ज्या कोणत्या नागरिकांची फसवणूक केली असेल त्या नागरिकांनी कोडोली पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा। सुप्रिया पवार यांच्या विरुद्ध कोडोली पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।